कंगो में अरे खुदकून हसले येऊन बसले आणि जमानाला वाटलं लई बरं खुदकून हसली येऊन बसली ये जमानाला वाटलं लई बरं काय झालं साडी खोलून पाहिल्यावर हिची साडी खोलून पाहिल्यावर तिथं दिसली महालाची हिची साडी पाहिल्यावर तिथं दिसली महालाची पाहिजे का बाई साहेबा दणके दणक्यावर दणके लावता येते मला बाबाईचे शब्द पाईप कटला सुगल टोपते केव्हा आलती तू माझ्यावर पाहिले केव्हा आलती टाईट पाहिजे म्हणते मला मी तर काही ढिलं चाललं काय पण विचार तुझ्या जीवाचा आहे ते मला विचार एवढीशी पाहून आता विचार करावा लागते थोडसा बराबरीची राहिली तर मग चालते मग विषय घंटी माहित नाही म्हणते दाखवू का म्हणते घंटा वाहून गेले काय करते सुभान मला बैताड बेलने ऐरा गैरा नक्तू खैऱ्या समजून राहिली का तुम्हाला दोन्ही टांगा मांडीन पाय फडकून टाकीन शैलेश हो मग बेकार झालंय काय झालं अन आधी हे साडीवर उचलून ठरते गीत फार सुंदर आहे जास्त म्हणणार नाही एकच कडव सादर करतो बरोबर आहे अरे आधी हे साडीवर उचलून धरते आणि नंतर एक टांगवरती हे करते म्हणते जोऱ्याने तन केला काय झालं दणके बाजून तुले शेला दणके आता म्हणते जोऱ्याने तन केला आणि हे हालवते कंबर कशी हालवते कंबर अरे हे हालवते कंबर आवाज तप तप येते हालवते कंबर आवाज तप तप येते अरे आधी या साडीवर उचलून धरते आणि नंतर एक टांगवरती हे करते बनते दोऱ्यानं दणक्या मग काय होते अरे हे हालवते कंबर अनावाज तप तप येते दवा हालवते कंबर दवा आवाज तप तप येते दवा
सांगा बांधवानो, कोणाकोणाची इच्छा आहे नंबर लावायची? कोणाकोणाची आहे? त्यांना हातवत केला. मी तर पहिले काय म्हणा माहीतच पडते म्हणून काय म्हणतो, काय कलाकार कितना भी छोटा हो उसे कमजोर समझना भी गलत है और सांप कितना भी छोटा क्यों ना हो उस पे पैर रखना भी गलत है. क्या बात है? जीव गेल्याशिवाय राहत नाही भाई साहेब, याचं परिपूर्ण भान असू दे. सही बात आहे. आणि म्हणून काय म्हणतो, सांगतो रे. अरे नऊवारी साडी आणि नऊवारी साडी नेसून बाईची लुगरी, अरे नऊवारी साडी नेसून बाईची लुगरी आणि त्या माहुरा गडाला रेणू कठेळ्यात फुगली, त्या माहुरा गडाला रेणू कठेळ्यात फुगली. दादा मला नाव माहित नाही, यांच्याकडनं आशीर्वाद रुपये 100 रुपये मिळाले, त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे, आणि नऊवारी साडी नेसून बाईची लुगरी, अरे नऊवारी साडी नेसून बाईची लुगरी, त्या माहुरा गळाला रेणू कखेड्याचे फुगरी, त्या माहुरा गळाला रेणू कखेड्याचे फुगरी. अरे थांबाईची कसतो आता कंबर, कसतो आता चांगली चरडा शिवानीबाईची. अरे थांबा भाऊ मी कसतो हिची कंबर, काय झालं, आणि नंतर सगळे एक एक लावा नंबर, नंतर सगळे एक एक लावा जेव्हा तानाजी मालुसरेला कोंढाणा किल्ला सर करायचा होता, तानाजी मालुसरेला कोंढाणा किल्ला सर करायचा होता, तर प्रश्न हा पडला आता या किल्ल्यावर चढायचं कसं. बघ त्याचा भाऊ 800 मावळे घेऊन एका साईडने गेला आणि हा 500 मावळे घेऊन एका साईडने गेला. अरे देवा. आणि ती यशवंती नावाची घोरपळ होती बांधवानो, ही यशवंती नावाची घोरपड होती आणि त्या घोरपडीवर त्याचा खूप विश्वास होता. म्हणे काही झालं तरी हे घोरपड म्हणे आपण चालल्याशिवाय दम खाणार नाही, एवढी माझी ताकदवर घोरपड आहे म्हणे. आणि म्हणून पुढे काय झालं, तुझ्यावर तुला काय झालं. अरे मोजून घे भाई बाई ग शिवानी, अगं मोजून घे बाई मी चढवतो तुझ्यावर 100. 100 चढवता तुम्ही बाबा काही होत नाही म्हणते ना, चांगलं पाहिजे म्हणते. 100 धरत
चढवता का ग चढवाच लागेल ना. अरे देवा एका दोघांना भागत नाही. ते घोडपड एवढी हे होती कोरपडत कशी होती हे मा म्हणून काय म्हणतो, काय म्हणता बाई चढवतो मी मोजून घे तुझ्यावर 100 आणि एक एक करून लावा हिच्यावर नंबर, एक एक करून लावा सगळे नंबर. तुम्हाला इच्छित देतो बाई, अरे तुम्हाला इच्छित देतो बाई. हे काय म्हणते, आणि कितीही चाललं तरी माझं काही होत नाही. कितीही चढले तरी तिचं काही होत नाही, काहीच होत नाही. बापरे कावर होती ना ते, कावर होती ना. एवढा त्या घोडपडी मध्ये पावर कावा परी अंबुडारे यांच्याकडनं 50 रुपये मिळाले फार फार उड्याव. आणि त्यांचं सुद्धा काय म्हणणार, अरे तुम्हाला इच्छित देतो बाई, आणि कितीही चाललं तरी काही होत नाही. माझा पूर्ण विश्वास आहे भाऊ हिच्यावर. बाई साहेबा ह्या लिहून देईन गाणे आणि मग ते मी म्हणेन हे नाही, पट्टा स्वतःच लिहितं म्हणलं. गुरुचे फक्त मोजके गाणे म्हणले तर म्हणले, म्हणून दाखोबर एखादं गाणं लिहून सादर करा माय बापासमोर करतो म्हणे. बरोबर आहे हो. स्वतः मग शायरी करतो तर लिहायचा बी दम पाहिजे. मग काय झालं, तुम्हाला इच्छित देतो मी गोई, कितीही चाललं तर काही होत नाही. माझा पूर्ण विश्वास आहे भाऊ हिच्यावर. कारण हे दिन आता एवढ्या लोकांना चढू. अच्छा माझा पूर्ण विश्वास आहे भाऊ हिच्यावर. आणि नंतर एक एक करून लावा नंबर, नंतर एक एक करून लावा नंबर. तुझे क्या लगता है शैलेश शायद ढेलम दे रहे? नहीं है, अरे मैं तो इतना देखना चाहता हूँ कि तेरी जीवनाल में कितना तेल है. तेरे जीवनाल लगी टिमटिमाने, क्योंकि उसमें पानी का पेलम पेल है. और मैंने अपने दिल में ठान लिया तो बस 2 राउंड का खेल है तेरा. काय एवढी काना पाचन करून राहिली बाई साहेब. पाहिलं ना साऱ्या लोकांना, पाहिलं ना भाऊ, तुम्ही पाहिलं मी पाहिलं. तरी मुजोऱ्याचे 12 खेटरानं मारा. बस तेवढे शिकलो आम्ही मार्केटचे शेत. मग काय तर मला म्हणते गाण्याची तोड, ठेका घेतला का मी तुझ्या गाण्याची तोड. नवीन नवीन गाणे सादर कर, या प्रेक्षक मायबापाचं मनोरंजन कर. त्याला शायरी म्हणतो मी थास तर्जोर म्हणेन, तू थास तर्जोर म्हणेन. भोग नाही मारतील का भाऊ. आय शिवानी बाई, नाव मोठं दर्शन खोटं, सगळ्यांना नाही खाना. मग पुढे काय झालं, तो तानाजी मालुसरे काय म्हणते ऐका पुढे. ते घोरपड
राखून अगं बाई. काहीच होणार नाही. नाही हो. हे प्रेक्षक मायबाप जे म्हणतील कोण शाही किती पाण्यामध्ये आहे असं. हे करतील मायबाप फैसला. होय. तुझ्या म्हणण्यानं होईन का? नाही 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 चबर 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 केली म्हणजे होऊन जाते का शायरी? नाही. अरे वा. अरे घोर पडवती यशवंतीबाई आणि देतो मी इतिहासाची ग्वाही. देतो मी इतिहासाची ग्वाही. देतो मी इतिहासाची ग्वाही. देतो मी इतिहासाची ग्वाही. आता रागवू नको शिवानी बाई माझ्यावर. अरे आता रागवू नको शिवानी बाई माझ्यावर. आणि नंतर एक एक करून लाव